असली पाहिजेत. कारण या ठिकाणी या रात्रीच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला तर नामस्मरण करणारा रामकृष्ण हरी म्हणणारा दुसरा कोण? महाराजच असतील असा विचार करून थांबला. थोड्या वेळाने महाराज आल्याबरोबर त्यांची भेट झाल्याबरोबर त्यांनी विचारलं, काय म्हणे महाराज? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आपल्यालाच महाराज म्हणते, मलाच तुकाराम म्हणतात. नमस्कार, चमत्कार झाला. विचारलं म्हणे, महाराज आपलं एवढं नाव ऐकून मी आलो, चला म्हणे घरी माझ्या भेटूत, आपण थोडंसं बोलता येईल काहीतरी. त्याने सांगितलं, म्हणे ठीक आहे महाराज, ते सगळं ठीक आहे, पण आता इथं रामकृष्ण हरी शब्द ऐकवायला म्हणून मी थांबलो. कोण रामकृष्ण हरी म्हणत होतं? महाराज म्हणजे माझ्याच तोंडून रामकृष्ण हरी शब्द आला. महाराज म्हणे, तुम्ही शौचाला गेला होतात ना? हो. त्यावेळेला मौन पाळायला पाहिजे, तुम्हाला माहिती आहे की नाही? माहिती आहे म्हणे. रामकृष्ण हरी कसं म्हणत होता? महाराजांनी सांगितलं, माझी वाणी मला अनावर आहे, मी काय करू म्हणे. कोणत्या अवस्थेत मला कळत आहे, माझ्या तोंडून तसा रामकृष्ण हरी शब्द जातो, त्याला मी काय करू? पंडिताला खोटं वाटलं. वाणी अनावर झाली म्हणजे काय? कुठे ना रामकृष्ण हरी म्हणू शकतात काय? असं होत नाही. वाणी अनावर. महाराजांनी त्याला सांगितलं, मी झोपलो तरी नामस्मरण चालू, जागृतीत चालू, स्वप्नात चालू, असं असतं बाबा माझं. त्याला पटना. त्यावेळेला तुकाराम महाराजांनी त्याला सांगितलं, चला ना म्हणे महाराज, संध्याकाळची वेळ झाली, आमच्या घरीच चला, मुक्काम करा. सकाळी उठून जातात, तुम्हाला शिदा पाणी काय पाहिजे असेल ते देतो, जेव्हा आमच्या घरी. त्याला घरी आणलं. त्यालाही बघायचंच होतं. म्हणलं, हे रात्री झोपले तरी नामस्मरण चालू असतं म्हणतात, कसं असतं बघावं तरी. म्हणून महाराजांच्या घरी आला. स्वयंपाक पाणी झाला, जेवण झालं, झोपायचं भजन झालं. थोडा वेळ महाराज म्हणले, आता झोपा, विश्रांती घ्या. ते बाजूला झोपला तुकाराम महाराजांच्या. महाराजालाही झोप लागलेली, त्यालाही झोप लागलेली. मध्यरात्रीच्या सुमाराला काही कारणानं उठला. रामकृष्ण हरी शब्द ऐकू यायला लागला. शब्द ऐकू आल्याबरोबर याच्या मनात विचार, कोण नामस्मरण करत असेल बाबा या मध्यरात्री? दरवाजा पाहून उघडून बाहेर आला, कोणी नाही. आत जाऊन बसलं, पुन्हा ऐकू आला शब्द. म्हणून त्याने तुकाराम महाराजांच्या तोंडावरचं पांघरुण बाजूला केलं, तर महाराज गाढ झोपले होते, पण मुखानं रामकृष्ण हरी चालूच होतं. विठ्ठल भक्ताचं अखंड नामस्मरण चालू असतं बघा. त्या अर्जुनाची एक कथा सांगतात पहा. एकदा काय झालं, भगवान श्रीकृष्ण परमात्मा असे बसलेले होते. का ते कौरव पांडवाचं युद्ध संपलेलं आणि भगवंताचा थोडे दिवस मुक्काम होता. परमात्मा असे निवांत बसलेले. भगवंताला अर्जुनाकडे काहीतरी काम होतं, अर्जुनाला बोलवायचं होतं. अर्जुनाला बोलवायचं, संध्याकाळची वेळ. अर्जुनाला कोणाला पाठवावं, अर्जुनाला बोलवून आणावं हे विचारात भगवान श्रीकृष्ण परमात्मा असताना नारद देवाच्या दर्शनाला. नारदांनी नमस्कार केला, बाजूला उभं राहिले, देवाशी बोलायला लागले. देवाला विचारलं, म्हणजे देवा चेहऱ्यावर काहीतरी चिंता आहे म्हणले, तुमच्या काय काम आहे का काही? देवाने सांगितलं, म्हणे काम होतं. काय काम होतं? अर्जुनाला बोलवून आणायचं होतं म्हणले. अर्जुन झोपला असेल, त्याला बोलवून आणायचं, उठवून आणायचं, कोणाला पाठवू चिंतेत होतो. नारद म्हणले, देवा मी जातो की? म्हणले, मी जरी केवढाही मोठा महाराज असलो तरी तुमचा सेवकच आहे, तुमची सेवा करायला काय अडचण आहे. जातो अर्जुनाच्या मंदिरात, महालामध्ये जाऊन त्याला उठवून घेऊन येतो. नारद गेले. गेल्यानंतर नारदाने अर्जुनाच्या महालात येऊन पाहिलं, अर्जुन गाढ झोपलेला, पलंगावर गाढ झोपलेला अर्जुन, पण रोमातून जय कृष्ण जय कृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण ध्वनी उमटतच होता. तो ध्वनी ऐकल्याबरोबर नारद देवाच्याकडून आपण निरोप घेऊन आलो, विसरूनच गेले. आणि त्या अर्जुनाच्या रोमातून येणारा जो ध्वनी होता ना की कृष्ण नामाचा, त्या स्वरामध्ये आपलं वीणा लावून घेतलं आणि तिथंच नारद जय कृष्ण नारदाचे भजन चालू. नारद तिकडे गेले. थोडा वेळ झाला, अर्जुन झोपलेलाच. अशा अवस्थेमध्ये देवाचा राजा इंद्र भेटायला आला. देवाचं दर्शन घेतलं. श्रीकृष्ण परमात्म्याचं जवळ उभं राहिला. देवाला विचारलं, देवा काही काम आहे का हो? चेहऱ्यावर तुमच्या काहीतरी चिंता दिसायला लागली, कुठेतरी दुसरीकडे तुमची नजर आहे. देवाने सांगितलं, अर्जुनाला बोलवायचं होतं. इंद्र म्हणलं, मी जातो. अरे नारद गेला म्हणलं, अरे जाऊ दे, नारद गेला असला आणि येत नसला तर मी जातो ना, माझाच अंश आहे ना इंद्र. इंद्र म्हणतो अर्जुन माझा अंश आहे, घेऊन येतो त्याला जाऊन. इंद्र गेला. ते इंद्राला मृदंग चांगला वाजवता येतो. शुकाचार्याच्या कीर्तनामध्ये कोणी मृदंग वाजवला तर इंद्रो अवादीन मृदंगम. इंद्राने लगेच काय केलं, तिथं महाराज गेल्यावर पाहिलं अर्जुन झोपलाय, नामस्मरण चालू आहे, नारद जवळ आहेत, वीणा लावून घेतलेले सुरेल, दोघांचे नामस्मरण चालू आहे. इंद्राने लगेच मृदंगाचं स्मरण केलं, मृदंगाला लावून घेतला, मृदंग वाजवून चालू झालं, जय कृष्ण श्रीकृष्ण चालू झालं भजन. त्याच्यानंतर भगवान शंकर संध्याकाळच्या वेळेला तांडव नृत्य करीत करीत भगवंताच्या दर्शनाला कृष्णाला म्हणायला लागले, देव काही चिंता. देव म्हणते तिकडे बोलवायचं होतं अर्जुनाला, पण नारद गेला, इंद्र गेला, कोणाचाच पत्ता नाही. शंकर म्हणाले, मी जाऊन येतो ना देवा. भगवान शंकर आले तिथं.
आणि पाहिलं तर काय, अर्जुन झोपलेला, नामस्मरण चालू. अर्जुना हे नारदाच्या वेणेच्या स्वरामध्ये नामस्मरण चालू, इंद्राचं मृदंग वादन चालू. आता हे नटराज राजे याने तिथे डमरू वाजवत नृत्य करे, जय कृष्ण श्रीकृष्ण चालूच केलं. हे सगळेच गेले, कोणीच ये नाही पाहायला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा तिथे आले तर श्रीकृष्णाला काही भान राहिलं नाही. आपण अर्जुनाला बोलवायला आलो हे विसरून जाऊन त्या नामस्मरणामध्ये श्रीकृष्ण जय कृष्ण म्हणत देवही नाचायला. अर्जुनाची झोप चालू आहे आणि एवढं सगळं भजन चालू असताना नामस्मरण चालू. मला एक कोडं बरेच दिवस होतं कीर्तनात, एवढा गजर असताना माणसं कसं झोपतात वाटत होतं. अर्जुनाची कथा ऐकल्यापासून माझं कोडच गेलं. देवर्षी नारद वीणा वाजवतात, इंद्राचं मृदंग वादन चालू, शंकराचं डमरू वादन चालू आणि श्रीकृष्णाचं सगळ्याचं नामस्मरण चालू असून अर्जुन घोर झोप चालूच आहे अर्जुनाची. पण झोपलेला असताना सुद्धा अर्जुन नामस्मरण करतो हे विसरता येत नाही. विठ्ठल असा नामस्मरणाचा मार्ग सगळ्या जगाला प्रशस्त करण्याकरता महाराजांनी काय सांगितलं, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर. सूक्ष्म म्हणजे बारीक वाटा, दुस्तर म्हणजे अवघड वाटा. बारीक वाट कोणती तर कर्माची आणि अवघड वाट कोणती तर योगाभ्यासाची. विठ्ठल योगाभ्यासासारखं अवघड साधन कोणतंही ना महाराज, फार अवघड योगाचं काम. आणि कर्माचा मार्ग जर आपण पाहायला लागलो, फार बारीकी. कर्म मार्गामध्ये फार बारीकीचा विचार आपल्याला पाहायला सापडतो. आसन कसं असावं, आपण कसं बसावं, आचमनाला पाणी किती घ्यावं, इथून बारीकी सुरू होते. हातात घेतलेल्या पाण्यात बरं का, केशवायन महावणन जे पाणी प्यायचं की नाही, त्या हातात किती पाणी घ्यावं. हातात घेतलेल्या पाण्यात एक उडदाचा दाना भिजला पाहिजे. दुसरा दाना भिजा एवढं पाणी घेतलं की दारू पिल्याचा दोष आहे. एवढी बारीकी आहे. म्हणून लोकांनी विचार केला, संध्या करा ते करा दोष लावून द्या, त्याच्यापेक्षा न केलं पिढा गेली. असं नसतं. पण बरं का, पण म्हणजे हे काय आहे, उडदा एवढंच पाणी घ्या मग आचमन करा. एवढी बारीकी कर्ममार्गात असल्यामुळे कर्ममार्ग सूक्ष्म बरं का. आणि योगाभ्यासाचा मार्ग जर आपण पाहिला तर अतिशय अवघड. तहाने लिया तहानची पियावी, भूके लिया भूकची खावी, अहोरात्र वावी मवावा वारा. ज्ञानोबारे सांगतात, योग मार्गी साधकाला तहान लागली तर पाणी पिता येत नाही, त्यानं तहानच पिऊन तहान भागवायची. भूक लागली तर जेवता येत नाही, भूकच खाऊन भूक भागवायची. म्हणून योगाचा मार्ग अवघड. अशा सूक्ष्म म्हणजे कर्माच्या आणि दुस्तर म्हणजे योगाच्या वाटा मोडून काढल्या आणि